हॅलो नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सर्व? आज चला म्हटलं खूप दिवसानंतर जरा ब्लॉगला स्टार्ट करूया. कारण मी आधी खूप जसे बनवत होते डेली ब्लॉग आणि काही आताच मी कमी केले जरा बनवणं. कारण जरा कामं पण असतात, काय नाही काय वेळ नाही मिळत, कुठे बाहेर जायचं असतं, असं सर्व चालू आहे. आता चेतन गावी पण जायचं, चेतनला पण त्याची जरा तयारी वगैरे मला सर्व करायची आहे. तुम्ही सर्व कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असाल. सर्वांनी खुश राहा, हॅपी राहा. माझे ब्लॉग बघा सर्वांनी कंटिन्यू. इकडे बघा काय चालू आहे, दिसतंय तुम्हाला? हे बघा, हे असं चालू असतं सारखं, त्यामुळे ब्लॉग कमी केलेत मी. ही बनवायला देत नाही माहितीये का, काहीच करू देत नाही ही. काय सांगू तुम्हाला, इकडे बघा तिचं असं चालू असतं सर्व. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शॉर्ट्स आम्ही आता आमच्या वगैरे आवाजात बनवायला चालू केले आहेत. तुम्हाला कशी वाटत ते पण नक्की सांगा. कोणी ब्लॉग स्किप करू नका, सर्वांनी कंटिन्यू बघत राहा, आहे की नाही? बघा आज आम्ही दोघं जरा मॅचिंग झालोय. सोनूचे कपडे आणि माझे कपडे सेम झालेत, आहे की नाही? तर सर्वांनी लाईक करा, व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका. लाईक का फरक करत नाही तुम्ही? का आवडत नाहीत माझे तुम्हाला व्हिडिओ, का कसं काय ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये. नाही आवडले तरी सांगा, आवडले तरी सुद्धा सांगा. काय चेंजेस करायला पाहिजे असतील त्याच्यामध्ये अजून तरी सुद्धा नक्की कळवा. मी काहीच रागवणार नाहीये तुमच्यावर, आहे की नाही पिल्लू? हो की नाही? आम्ही रागवणार नाही आहोत कोणावरच. पण सर्वांनी छानपैकी रिस्पॉन्स देत राहा. व्हिडिओ जरी तुम्हाला म्हणतात ना कुठल्या टाईपमध्ये बघायला आवडतील ते सुद्धा सांगा, हो की नाही? ट्रॅव्हल ब्लॉग आवडतील का डेली ब्लॉग आवडतील, ही पण सांगते बघा, ही पण बोलते बघा. हे बघा हिचं बोलणं बघा. पिल्लू इकडे बघ, इकडे बघ, इथे बघ. आता जरा सर्व कामं वगैरे आवरली आहेत बघा. जरा केस वगैरे पण धुतले, जरा वाळायचे बाकी आहेत अजून. चेतन सुद्धा कामाला गेलेला आहे. शॉर्ट्स वगैरे बनवत होते, हे बघा जरा इथे दिसते तुम्हाला. तर अशा प्रकारे सर्व कामं वगैरे सुद्धा चालू आहे. हे बघा आमचं लिकेज दिसते तुम्हाला इकडे वरती, हे बघा सर्व इकडे बघा. तुम्हाला दाखवते आम्ही, हे बघा काही जी समोरची बिल्डिंग आहे का नाही, हे बघा ही वाली. त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये काय म्हणतात त्याला, ह्या पण बिल्डिंगचं काम करत आहेत. ते बघा दिसते तुम्हाला, ते बांधतायत बघा सगळं काट्या वगैरे. ते बघा तिकडे, ते बघा काट्या वगैरे ना सगळं असं बांधतायत, चालू आहेत बांधून बांधायचं. ते बघा दिसते तुम्हाला, ते बघा त्या बिल्डिंगला. आमच्या पण अजून बाकी आहेत, काढल्या नाही आहेत. अशी सर्व कामं असतात, चालू आहेत सर्व, काही विचारू नका. हे बघा इथचं बघा, अजून थोडीशी माझी कामं बाकी आहेत. काय म्हणतात ते कपडे वगैरे सुद्धा धुवायचे आहेत. ते त्यांना डब्बा दिला करून, बाकीचं सर्व झालेलं आहे. आणि आता हे पिल्लू थांब, ते नाही करायचं तसं. हे बघा उतर 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 खाली, उतर खाली, उतरा उतरा खाली, उतरा उतरा खाली. ते त्यांना हे बघा सकाळी बनवली होती मी याची भाजी, दिसते तुम्हाला? हे बघा दिसते नाही वाटतं, इथे झूम मोड नाही. हे बघा मटकी, काय मटकी मोडलेली मटकीची भाजी केली होती, मटकी आणि बटाटा. तर ते जरा दिले चेतनला मी टिफिनसाठी. आणि अशा प्रकारे आमचे मिस्टर गेलेले आहेत कामाला. भाजी चपाती केली सकाळची. आता जरा ना हे करते, काय म्हणतात ते, आमटी भात करते माझ्यासाठी. चपाती भाजी आहे पण काय मी दुपारी मला थोडा तरी राईस लागतो ना, मग जरा आमटी बनवते. ही बघा चेतनला म्हटलं होतं काय अंग कसं खराब होतं. दिसत दोन वस्तू बघा. आता ही केळी बघा फुकट गेली, दिसतं तुम्हाला? हे बघा आता यांना ना टाकून द्यावं लागणार आहे. हे बघा फुकट गेली केळी, आहे की नाही? काल चेतन गेलं तर थोडंसं डिमांडला हे बघा खाऊ वाढायला संपलं होतं ना. आणि हे मला पीठ दिलं होतं थोडंसं आईने, हे बघा भाकरीचं. आणि हे आहे बडंग असं सर्व. बाकी हे बघा मी सर्व आवरलंय, भांडी वगैरे सुद्धा घासलेली आहेत ते बघा तिकडे. आणि हे बघा हे आपण बिल्डिंगचं काम चालू केलं आहे त्यांनी, ते बघा दिसते तुम्हाला? ते बघा काठ्या बांधल्यात की नाही समोर पण. ते अशी सगळं विचारूच नका. ते म्हणतात ना की चालूच राहणार आहे मला असं वाटतं अजून पुढचं वर्षभर तरी. शोनू बघ कशी बसली दिसते तुम्हाला? शोनू चल 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 बस इथे. अरे शेंगदाणा का पिलू, शेंगदाणा का का आता खायला. हा हा तोपर्यंत, हा हा मी येते, हा तोपर्यंत. अजून मला मंडळी हे पण करायचे, कपडे वगैरे पण धुवायचे, आवरायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सांगू तुम्हाला मी, आता जरा चेतन पण गावी जाणार आहे ना, तर मग ते सर्व त्याचं जरा तयारी वगैरे सुद्धा करायची आहे. आणि हे बघा सर्व धुतलेत, किती घाण झाले होते सांगू तुम्हाला, काय विचारूच नका. बाप रे, सर्व नुसती घाण घाण, नुसती घाण म्हणजे धूळ धूळ घरात एवढी येते ना, काय विचारू नका. रामकृष्णारी माऊली सर्वांना. चला दर्शन घ्या सर्वांनी, रामकृष्णारी. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाव, देई माझं प्रेम सर्व काळ देई प्रेम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. बघा मस्त चकाचक अशी लादी वगैरे पुसलेली आहे. तो तुम्हाला ड्रम दिसतोय, हा बघा हा वाला दिसतोय का? कुठे गेला ड्रम, कुठे गेला? तो मागे त्याच्यामुळे चप्पल ठेवतो चेतन, स्वतःचे बूट माहितीये का, शूज वगैरे. आणि हे सर्व आहे ना, हे बघा हे सर्व सामान आहे ना, सर्व इकडचं सर्व गॅलरीमधलं सामान आहे. हे बघा काय विचारू नका, नुसतं इकडचं वगैरे सर्व सामान ते बघा दिसते तुम्हाला, सर्व असं ठेवलेलं आहे. तर ते असे येतात ना मध्ये मध्ये पेंटिंग वगैरे करायला, मग सर्व आहे ना परत मला हे सर्व असं ना काढावं लागतं. काय सांगू तुम्हाला, हे बघा असं. तर असं मग नुसतं सर्व वाट लागली सर्व झाडांची वगैरे सुद्धा. आणि हे असं मी कपडे वगैरे सुकत वगैरे घातलेत, हे बघा असे मस्तपैकी असे छान. आणि समोरच्या बिल्डिंगमध्ये पण बघा तुम्हाला दिसत असेल, तिकडे पण त्यांनी हे केलेले आहेत, काय बोलतात ते, काट्या वगैरे बांधल्यात असं आहे. आणि सर्वांनी लाईक करा मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला कोणीच विसरू नका. लाईक कमेंट शेअर आणि हाईप द्यायला विसरू नका. काय हाईप देते रहो सब लोग. हाईप का देत नाही सांगा बरं तुम्ही मला? हाईप सुद्धा द्या. हाईपने थोडाफार मला आहे ना, काय म्हणतात ते, मला थोडीशी मदत होते मला हाईपने, माहिती आहे का?
हाईप पण छान असतं, चांगलं असतं आम्हाला रिस्पॉन्ससाठी, असे सर्व गोष्टी असतात. म्हणून मी तुम्हाला नेहमी आवर्जून सांगत असते, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पण तुम्ही लाईक तर करतच नाही. आय डोंट नो तुम्ही का नाही करत, तुम्हालाच माहीत. आता तुम्ही म्हणाल जबरदस्ती करते का आमच्यावर, आवडलं तरच करणार, हरकत नाही, जशी तुमची इच्छा आहे की नाही. तर चला बघा आता वेळ पण होतोय, तर जरा सर्व कामं वगैरे सुद्धा आवरून घेते. हे बघा, हे बॅग वगैरे ठेवली, चेतनला काढून ती राहू द्या. आणि बाकी सर्व हे सर्व धुतलेत मी, कवर वगैरे सर्व. हे बघा आज माहिती आहे का, हे बघा सर्व कवर वगैरे धुतलेत. अनामिका आली बघा तिकडनं, आवाज येते तुम्हाला अनामिकाचा, असं हे करते ना, काहीतरी आवाज करते, टॉक 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 येण्याचा आवाज चालू आहे तिचा. चला भेटूया परत, तोपर्यंत कंटिन्यू बघत राहा ब्लॉग, कोणीच स्किप करू नका मंडळी. आणि मंडळी इकडे बघा, मी अशी घेतली आहे भाजी चपाती खाण्यासाठी. इकडे बघा, हे बघा भाजी घेतली आहे आणि चपाती घेतली आहे अशी खाण्यासाठी. जरा कुकर वगैरे लावलाय आणि कुकर जरा थंड होऊ देत ना, म्हणून म्हटलं जरा तोपर्यंत भाजी चपाती खाते. कपडे वगैरे धुतले बघा, अशी कामं असतात मध्ये मध्ये सर्व. आणि म्हटलं थोडा आता भूक लागली मला, म्हणून म्हटलं जरा चपाती भाजी खाऊया. आणि इकडे बघा असं हे घेतलं आहे ताक, हे बघा असं दिसते तुम्हाला थोडंसं असं. आणि ही बघा, हिला शेंगदाणे दिले होते खायला, ते बघा टोमॅटो झालाय खाऊन, दिसते तुम्हाला तिथे, हे बघा ही बघा. आणि आता तिथे बसली आहे ती खाऊन. तर तिला माझ्यातलं हवं अजून खायला, म्हणजे विचार करा. तर म्हणता इकडे बघा अशी मस्तपैकी बघा असं कड येतोय आता, हे बघा छानपैकी उकळी येते आहे बघा. जस्ट आताच फोडणीला वगैरे दिलेली आहे, असं बघा ओलं खोबरं वगैरे घातलंय. हे बघा अशा पद्धतीने केलेली आहे डाळीची आमटी. आज कोकम नाही घातले, बघूया एक कोकम वगैरे घालते मी याच्यामध्ये, पण आज घातलं नाहीये. शेवग्याची शेंग वगैरे असते तर मस्त लागली असते आमटी, किंवा मुळा सुद्धा घालायचा आहे आमटीमध्ये, नाही का आपण भाजी करतो मुळ्याची, तुम्हाला मुळा घालायचा त्याच्यामध्ये फक्त. छान होती डाळीची आमटी. आणि तसं हे मग अशी ताक हे राहिलंय बघा, थोडंसं थंड होतं म्हणून प्यायले नाही मी जास्त. आणि हे घातलेत भिजत जरा काळे वाटाणे, हे बघा दिसतात, हे बघा असे काळे वाटाणे घातलेत. आणि हे घातलेत मूग, हे बघा भिजत, जरा भिजू द्यात चांगले, उद्या परवा वगैरे आहे की नाही थोडे होतील ना, म्हणून घातलेत ते. भांडं थोडं मला असं वाटतं काय कमी पडलं काय. तर अशा प्रकारे भिजत घातलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या संपल्या, हे बघा थोड्याशाच होत्या, त्या फक्त मी आमटीत घातलेल्या आहेत. आणि ते बाकीच्या काही तेवढ्या नाहीत चांगल्या, खराबच आहेत. हे बघा अशा प्रकारे झालेली आहे सर्व कामं. आणि आता हा पसारा परत आवरावा लागली, सर्व भांडी वगैरे घासावी लागतील, सर्व हे करावं लागेल. आणि मग अशी सकाळी चपाती खाल्ली होती भाजीसोबत, आणि कशी खाल्लीत बघा दिसतात, हे बघा कशी खाल्लीत शेंगदाणे, हे बघा ते बघा देवाच्या इथलं फुल पडलं, आली कसं माऊलींच्या इथलं पडलंय बघा. माऊली माऊली मोकळ आभाळ, माऊली माऊली अंतरी भेटीची जाऊलं. वेट फोन आला एक फोन आला. तर मंडळी इव्हिनिंग झालेली आहे, चेतन पण आलेला आहे कामावरून. आणि इकडे हिची मस्ती बघा, घ्यायला सांगते मला वरती, घ्यायला सांगते बघा, ते बघा असं चालू आहे तिचं. काहीच चहा वगैरे झाला आता आमचा पिऊन, आणि चेतन जरा बसलाय काहीतरी काम करत. तुला नाही दाखवत काय का, बनियनवर बसलाय म्हणून. तर मग दुपारी सर्व कामं वगैरे आवरली, आणि मग त्यानंतर किती अर्धा तास वगैरे मी झोपले असेल फक्त, ते पण आम्ही काही झोपायला देत नाही मला. त्यानंतर आता उठले, देवाचं वगैरे सर्व झालं केलं बघा. आणि मग त्यानंतर जर आता बसले आहे इकडे आणि जरा गप्पा मारतोय. आता बघू कॉमेडी शॉर्ट्स वगैरे बनवणार आहे, जर आता वेळ मिळाला तर बनवायचं आहेत कॉमेडी, हो ना शॉर्ट्स. नाहीतर मग आता लाईव्ह वगैरे पण घ्यावी लागेल. जरा कुकर पण लावलाय, राईस लावलाय, अशी सर्व कामं चालू असतात. मग दिवस कुठे जातो ना त्याच्यामध्ये काही समजत नाही मला सुद्धा, आहे की नाही. चला मी चालले आता गावी. इकडे बघा बॅग भरते आहे. नाही मी गावी जात नाहीये, चेतनची तयारी चालू आहे गावी जायची. तर आता जरा जातोय मार्केटमध्ये, जाऊन येतो. तर चेतनचं जरा ते बघा सर्व चालू आहे, कपडे काढणं, हे करणं ते करणं, सगळं चेतन बघतोय. सकाळी लवकर जायचंय चेतन, आहे की नाही. चेतन घ्या मला आतमध्ये घ्या, ते बघ पडलं बघायचं, ते बघ हे बघा काय करते विचारूच नका. हे बघा इकडे, आणि ही ऐकत नाहीये, असं सर्व चालू आहे. तर चेतनला सांगते सगळं भरून वगैरे घ्या आता लवकर, कारण सकाळी लवकर जायचंय, सकाळी 5 वाजता, आहे की नाही. तर मग हे पण व्हायला पाहिजे ना तेवढं. आणि आता आम्ही चाललोय जरा स्टेशनला वगैरे जातोय, जरा जाऊन येतो मार्केटमध्ये, काय घ्यायचं वगैरे असेल तर जरा घेऊन येतो पटकन. येस, म्हणून आज दुपारीच लाईव्ह घेतली होती, आता काही लाईव्ह घेतली नाहीये मी, आहे की नाही. आता ह्याला बंद कर मंडळी, उद्या सकाळी. तर आता मंडळी आता चेतन इकडे बोलणार आहे. गावचं तुम्हाला होळीची मी दाखवेन व्हिडिओ, होळीची कशी तयारी असते ती गावची. तर पॉसिबल नाही कारण 1 दिवसासाठी चाललंय म्हणून. येस, तर मी जाईन तर व्हिडिओ शूट करेन आणि मग तुम्हाला दाखवेन कसं असते ते आपल्या कोकणातली होळी. ऍक्च्युली होळीचा सण खूप दिवस असतो चालू, पण मी आता सुट्टी पण कमी असल्यामुळे 1 दिवसासाठी चाललोय मी. तर दाखवेन तुम्हाला सुरुवात कशी होते ती. चेतन जाणार आहे, तर चला आम्ही लवकर जाऊन येतो स्टेशनला, कारण की लेट होत आहे. हो. ठीक आहे, तुम्हाला भेटते थोड्या वेळात. चलो जल्दी जल्दी बॅग पॅक करो. चला आम्ही चाललो भर,
ऐक ना का पिलू आम्ही चाललो बरं तिलाच वाटते लगेच भूर जायचं आहे बघा कशी करते अनामिका. चला मी पण जरा चेतनला मदत करते भरायला. बघा मंडळी फायनली जाऊन आलेलो आहे आम्ही आणि भयंकर गर्दी होती काय विचारूच नका स्टेशनला काय सांगू नका. बघा चेतन पण इकडे बसलाय. हॅलो चेतन कोकणी चेतन उद्या जाणार आहेत सकाळी. आता चला आम्ही जेवण वगैरे घेतो. हे सर्व इकडे बघा असं घेऊन आलोय सामान. हे बघा असे हे बघा असं ड्रेस पीस वगैरे आणले जरा द्यायला चेतनच्या काकांच्या मुलीसाठी वगैरे. हे बघा असं ड्रेस पीस वगैरे घेतलेले आहेत. हे बघा असे हा एक घेतला आहे आणि हे बघा हा एक घेतलेला आहे आणि ही आली आहे बघा इथे काय करून देत नाही. आणि हा जरा आणला आहे मी खाकरा आणला आहे. हे बघा आणि हे सगळं खाऊ वगैरे आणलेलं आहे आणि हे सर्व असं हे बघा बांगड्या वगैरे देण्यासाठी जरा आणलेत असं छोटं मोठं सर्व सामान. आणि हे बघा मला एक चप्पल आवडली म्हणून घेतली मी. हे बघा मस्तपैकी कितीची असेल नक्की सांगा मला तुम्ही बरं का. ही कितीला घेतली असेल मी नक्की सांगा. आणि इथे वगैरे इकडे बघा सर्व सामान घेऊन आलो आहे. ते आता सर्व जरा पॅकिंग वगैरे करते असं मस्तपैकी आणि मग नंतर सर्व जेवण वगैरे घेतो. जरा आवरू द्या काय. इथली बस सोप्यावरची कवरं पण घालायची अजून माझी राहिली तेव्हा पूर्ण अशी ना ती पण घालून घेणार आहे आता थोड्या वेळ. नाहीतर मग उद्या चालेल. आता जर नाही आवरलं तर कारण आता नाहीच होणार आहे बघा सर्व असं अस्ताव्यस्त सर्व पडलंय. आणि मंडळ इकडे बघा हे मी काय आणले तुम्हाला दाखवते. हे बघा अजूनही असे क्लिप वगैरे आणलेत आणि हे नेलपेंट हे जरा एक गावी द्यायला बॉटल आणले. आणि इकडे बघा एक हे असं मंगळसूत्र घेतलं आहे. ते पण एका काकींनी सांगितलं होतं मला द्यायला. हे बघा त्यांच्यासाठी घेतलं आहे. बघा असं छान आहे का नक्की सांगा. 30 इंच आहे लांब. हे बघा अशा प्रकारे घेतलं आहे. आणि हे माझं वॉच आहे. आणि मंडळ इथे बघा काय काय आणलं आहे मी तुला दाखवते तुम्हाला. हे अशा सर्व खाऊच्या पुड्या वगैरे आणल्यात. हे बघा हे असं स्वीट आणलं आहे. हे बघा बॉक्समध्ये हा बॉक्स आहे स्वीटचा. हे बघा आणि हे असं सर्व फरसाण वगैरे काय काय आहे चेतनने घेतलं आहे. हे बघा असं हे बघा अशा प्रकारचं जरा खाऊ आणलं आहे गावी देण्यासाठी. हे बघा चेतन उद्या जाईल ना मग जाताना सर्व ते घेऊन जाणार तो. ही बघा काहीतरी बोलते कुछ तो बोल रही है लड़की लेकिन समझ में नहीं आ रहा है ना पिल्लू. आणि हे बघा मला ओठी वगैरे जरा द्यायची आहे. हे बघा त्याच्यासाठी पीस वगैरे घेतले तसे हे ओटीसाठी. आणि ही जरा वेणी वगैरे घेतली आहे. हे बघा देवीसाठी द्यायला. अशा प्रकारे सर्व सामान ही सर्व फुलं वगैरे. हे बघा असं हे बघा छान मस्तपैकी अशी फुलं घेतली आहेत. फुलं खूप छान देतात त्या ताई. आणि हे काय आहे ही मेथीची भाजी घेतली आहे. बघा हे मेथीची भाजी हे घेतली आहेत. इलायची केळी हे बघा आणि हे आहे टॉमॅटो आणि ही आहेत भेंडी. हे बघा दाखव हे बघा चावली अनामिका इकडे कर पाय पुढे कर. हे बघा चावली बघा पायाला दिसतंय चेतनच्या. हे बघा कसं हे बघा हे ग असं करतात हां. आणि ही आणलीत भेंडी. बघा मस्त कोवळी मिळाली भेंडी. टोमॅटो पण छान मिळाले. हे सर्व भाज्या आणल्यात. अशा प्रकारे जाऊन आलो सर्व घेऊन वगैरे. आणि आता जरा जेवण वगैरे गरम करते आणि जेवण घेतो सर्व आवरते सर्व कामं. चेतनचं मस्तपैकी पॅकिंग करून ठेवतो कारण त्याला उद्या सगळं लवकर जायचं आहे म्हणून. तर मंडळी आता मी आलो आहे खाली जरा फेरी मारायला. बघा किती छान वाटतंय बघा. लाईट वगैरे लागल्यात रस्त्याला. नेहमी अंधार असतो इकडे पण आज जरा लाईट्स लागल्या आहेत. खूप छान वाटतंय बघा सर्व इथे लाईट पण लागल्यात. अरे बिल्डिंग पण हळूहळू भरेल वाटतं ही. त्याच्यानंतर सगळं अजूनच इथे गजबजाट होईल असं वाटतं. आम्ही आता तेच बोलत होतो त्याची शांतता आता जाणार आहे हळूहळू. आम्ही इथे यायचो ना आधी फिरायला. जेव्हा आम्ही स्टार्टिंगला चॅनल चालू केलं तर इथेच जास्त यायचो ना. इथलेच व्हिडिओ असतील बघा. आता इथे हळूहळू गजबजाट होत चाललंय. जातो थोडी फेरी मार घरी. चला